ठीक आहे. बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय बघायचं आपल्याला, लसावी, एलसीएम आणि मसावी, एचसीएफ. बघा काय काय आहे. लघुत्तम सामायिक विभाज्य. बघा रे, इकडे लक्ष द्या, लिहू काहीच ना, काहीच लिहायचं नाही, डोळे फक्त स्क्रीनवर राहू द्या. ठीक आहे. बाकी काही डोक्यात विचार वगैरे आणू नका, काय कारण हे समजलं तर पुढचे सगळे टॉपिक समजतात. लघुत्तम सामायिक विभाज्य, लिस्ट कॉमन मल्टिपल विभाज्य. ठीक आहे. लहानात लहान सामायिक असलेला विभाज्य, ज्याला विभागलं जाणार आहे, ज्याला विभागलं जाणार आहे म्हणजे विभाज्य. म्हणजेच तुमचा काय असतो, लसावी, लघुत्तम सामायिक विभाज्य, एलसीएम, लिस्ट कॉमन मल्टिपल. हा झाला पहिला. दुसरा काय आहे, मसावी, एचसीएफ, हायेस्ट कॉमन मल्टिपल. आता काय आहे बघा, लिस्ट म्हणजे लहानात लहान, हायेस्ट म्हणजे मोठ्यात मोठा. म्हणजे वरचा जो आहे तो एलसीएम आणि खालचा जो आहे तो एचसीएफ. याला फॅक्टर पण म्हणतात. काय म्हणतात याला, फॅक्टर. ठीक आहे. मग आता एचसीएफ आणि एलसीएम हे काय भानगड, काय प्रकारे बघायचं. तर मसावी, महत्तम सामायिक विभाज्य. एकच मिनिट. महत्तम सामायिक विभाज्य, वरती काय होतं, लघुत्तम सामायिक विभाज्य. ठीक आहे. इथं विभाज्य आहे ना, इथं विभाजक, विभाजक. ठीक आहे. अर्थ तोच आहे, परंतु विभाजक म्हणल्यानंतर जरा थोडस वेळ. ठीक आहे. मग मसावी आणि लस, या दोन संकल्पना आहेत. आता याच्यात काय काय बघायचं आपल्याला तुम्हाला. ठीक आहे. बघा, विभाज्य मल्टिपल, विभाज्य फॅक्टर. ठीक आहे. आता 1 2 3 4 5, 1 2 3 4 6 12 या संख्यांनी 12 ला पूर्ण भाग. 1 ने 12 ला पूर्ण भाग जातो का, जातो. 2 ने 12 ला पूर्ण भाग जातो का, जातो. 3 नेही जातो, 4 ने जातो, 6 ने जातो. म्हणजे या ज्या संख्या दिसतात तुम्हाला, या संख्यांना, या सर्व संख्यांमध्ये 12 ही संख्या मोठी आणि 12 ला सगळ्या संख्येने भाग जातो. म्हणून 12 ही संख्या काय आहे, 1 2 3 4 6 आणि 12 या संख्यांची काय आहे, विभाज्य. कोणती संख्या, 12 संख्या. ठीक आहे. म्हणजे विभाज्य म्हणजे काय, की ज्या संख्येला सर्व संख्यांनी भाग जातो. विभाज्य म्हणजे काय, की ज्या संख्येला सर्व संख्यांनी भाग जातो. इथं जर बघितलं तुम्ही तर 1 ते 12 पर्यंत, 1 ते 6 सर्व म्हणजे कोणत्या उर्वरित 30 सोडतात. बरं 3 पण भाग जातोच ना, स्वतःला स्वतःने भाग जातो का नाही, 12 ला 12 ने भाग जातो की नाही, जातो. मग ही 12 जी आहे, या 12 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, 3 ने जातो, 4 ने जातो आणि 6 ने देखील. म्हणून 12 ही संख्या काय आहे, विभाज्य. कशाने, सगळ्या संख्येने, इन्क्लूड स्वतः, इन्क्लूड 12, त्या संख्येने संख्या काय, विभाज्य. विभाजक काय, 12 ला 1 ने 2 ने 3 ने 4 ने 6 ने 12 ने पूर्ण भाग जातो. या संख्या 12 च्या विभाजक. आता एक तर काय, सगळ्या संख्येला भाग जातो ते विभाज्य, आणि सर्व संख्येने भाग जातो विभाज्य. आता बघा, आता इथं आणखी सगळ्यात भारी आणि एकदम कॅची लाईन लक्षात ठेवायची. 12 ला, 12 ला, ला 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 म्हणलं की विभाज्य, ने म्हटलं ने ही
12ला म्हणजे स्वतःला, 12ने म्हणजे स्वतःने. आलं लक्षात? म्हणजे या सगळ्या संख्यांनी पूर्ण भाग जातो विभाज्य, आणि एखाद्या किंवा त्या संख्येच्या पूर्ण संचाला सेटला ला भाग जातो म्हणजे ती काय आहे विभाज्य. आलं लक्षात? विभाज्य आणि विभाजक. विभाज्य काय आणि विभाजक. तर बघ, विभाज्य म्हणजे काय, ही संख्यांना सर्व संख्यांना भाग गेला पाहिजे, सर्व संख्येला भाग गेला पाहिजे तो म्हणजे विभाज्य, आणि सर्व संख्येने भाग गेला तो म्हणजे विभाज्य. आलं लक्षात? म्हणजे या सगळ्या संख्येला भाग जातो म्हणून विभाज्य, या सगळ्या संख्येने भाग जातो म्हणून विभाज्य. फॅक्टर आणि मल्टिपल हे दोन त्याच्यातले काय आहेत मुख्य फरक आहे, बाकी दुसऱ्या याच्यात काही नाही. आता काय आहे मसावी आणि लसावी. आता ना तुमचं कन्फ्युजन कुठं होतं ते सांगतो मी. लसावी म्हणजे काय मसावी म्हणजे काय हेच कळत नाही लवकर. आता या दोघांपैकी एकच लक्षात ठेवायचं, एक लक्षात ठेवायचं. तर सोपं कोणतं येतं ते तुम्ही लक्षात ठेवायचं. तर सोपं ना, बघा दोन्ही दोन्ही मी तुम्हाला थोडस समजून सांगतो की नेमकं काय. तुम्हाला जे सोपं वाटतं ते तुम्ही लक्षात ठेवा, दोघांपैकी एक, नाही तर कन्फ्युजन होणार. दोघांपैकी एक लक्षात ठेवलं की दुसरं ऑटोमॅटिकली येतं तुम्हाला. 12 व 16ला 12 व 16ला 4 ने मोठ्यात मोठ्या 4 ह्या मोठ्यात मोठ्या संख्येने पूर्ण भाग जातो. 4 ही संख्या 12 व 16 काय आहे मसावी. बघा 12 व 16चा मसावी, 12 आणि 16 यांचा काय काढायचं तुम्हाला मसावी काढायचं. ठीक आहे. मग मला सांगा लहान संख्या 2 1 ने तर सगळ्या संख्येला भाग जातो, त्याच्या पुढची संख्या कोणती आहे 2 आहे. मग जर मी 2 ने भाग दिला, 12 ला जर 2 ने भाग दिला तर उत्तर काय येईल 6. 16 ला जर 2 ने भाग दिला तर उत्तर काय येईल 8. पुन्हा दोन्ही समसंख्या आल्या, दोन्ही सम आल्या म्हणजे समान संख्येने भाग जाईल, 2 नेच भाग जाईल. पुन्हा 2 ने 3 ला 2 ने 6 ला भाग दिला उत्तर काय येईल 3. 2 ने 8 ला भाग दिला उत्तर काय येईल 4. आता इथे एक सम आणि एक विषम आहे. ठीक आहे. मग आता 12 ची निम्मी केली, 16 ची निम्मी केली, 6 आणि 8 आली तरी सुद्धा त्यांची सुद्धा निम्मी निम्मी होते, म्हणजे दोन कॉमन संख्यांनी भाग केला. ठीक आहे. म्हणून या दोघांचा काय केला आपण गुणाकार. याच्यात आणखी एक इन्क्लूड आहे संख्या ती म्हणजे 1. तिघांचा गुणाकार केला, परंतु 1 चा गुणाकार कोणत्याही संख्येबरोबर केला तरी सुद्धा उत्तर तेच येतं, म्हणून आपण कॅल्क्युलेशन्स वाढतील म्हणून तो एक ग्राह्य धरला. मग बेदोरी किती आलं 4. मग आता हे अर्धवट संख्यांचा गुणाकार म्हणजे काय आहे तुमचं मसावी. मसावी अर्धवट म्हणजे कॉमन. ठीक आहे. फक्त दोन्ही संख्येने भाग जातो म्हणून कॉमन, तो आहे तुमचा काय मसावी. सगळ्याच्या सगळ्या संख्येने भाग जातो किंवा सगळ्याच्या सगळ्या संख्येचा गुणाकार करावा लागतो, तो काय असतो तुमचा लसावी. आता मसावी कळला का. ज्या कॉमन संख्यांनी भाग केला, आता इथं कॉमन आल्या का नाही आल्या बघा. 12 आणि 12 चे निम्मे केले 6 आले, 16 चे निम्मे केले 8 आले, 6 चे निम्मे केले 3 आले, 8 चे निम्मे केले 4 आले. आता जर 3 चे निम्मे केले तर 3 येतील, 4 चे निम्मे केले तर 2 येतील. समान आहेत का हे नाही, किंवा एका संख्येने भाग जाईल का या दोन्ही संख्येला नाही जाईल. म्हणून आता इथपर्यंतच गुणाकार केला, म्हणजे जिथपर्यंत समान संख्येने भाग जातो, एकाच संख्येने भाग जातो किंवा सारख्या संख्येने भाग जातो तर तो काय असतो तुमचा मसावी. आता इथून पुढचा लसावी काढायचा. 3 ने भाग जात नाही, 3 ने जर भाग दिला आपण तर 3 1 3. आता 3 ने 4 ला भाग जात नाही म्हणून 4 जशाच तसा ठेवला. पुन्हा 4 ने भाग दिला, आता एक आहे म्हणजे एक जशाच तसाच घेतला आणि 4 1 4. शेवटी जोपर्यंत 1 1 येत नाही तोपर्यंत आपण काय करायचं त्याचं कॅल्क्युलेशन करायचं. मग आता काय होईल, आता काय
काय होईल बघा, 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4, म्हणजे सगळ्या संख्यांचा गुणाकार केला की नाही? मग सगळ्या संख्यांचा गुणाकार केला की तो काय येतो तुमचा लसावी. काय येतो लसावी. मग लसावी म्हणजे काय, सगळ्याच संख्येचा गुणाकार, पण सगळ्या कोणत्या, ज्या संख्येने भाग जातो त्या संख्येचा. मग बेदोनी 4, 4 त्रिक 12, 12 चौक 12 1 12, 12 2 24, 12 1 36, 12 चौक 48, किंवा 4 त्रिक 12 12 चौक 48. मग हा 48 जो आहे ना, 48 काय आहे तुमचा लसावी. मसावी काय आलेला आहे 4. बघ मग आता 12 आणि 16, 12 आणि 16 तुम्हाला 12 पाडा येतो का, येतो का बघा. हा 12 चा पाठ, 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 चौक 48, इथं 48 मिळाला का. 16 चा पाढा, 16 1 16, 16 2 32, 16 3 48, म्हणजेच काय 48 ही अशी संख्या आहे किती या दोन्ही पाढ्यामध्ये येते. पाढा म्हणजे पट असतो, काय असतं पट असतं. म्हणजे 12च्या पटीमध्ये आणि 16च्या पटीमध्ये 48 हा येतो, म्हणून तुमचा 48 काय आहे लसावी आहे. 12च्या अगोदर गेलो तर आपण आणि 16च्या अगोदर गेलो तर काय होईल, 12 12 ची निम्मी 6, 16 16 ची निम्मी 8, बरोबर आहे का नाही. आता इथपर्यंत बघा, याची निम्मी घेतली तर 4 येते, याची निम्मी घेतली तर किती येते 3 येते, बरोबर आहे की नाही. याची निम्मी घेतली तर 3 आणि याची निम्मी घेतली तर 4 येते. मग कोणत्या पाढ्यामध्ये 12 सुद्धा आहे आणि 16 सुद्धा आहे, तर 4 च्या पाढ्यात 12 पण आहे 16. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 चौक 16. 12 आणि 16 दोन्ही एकाच पाढ्यात आहे. कोणता पाढा आहे तो 4 चा, म्हणून 4 हा काय आहे तुमचा मसावी. म्हणजे एकाच पाढ्यात असणारी संख्या कोणती, तर ती 4 आहे. 12 आणि 16 ची लहानात लहान संख्या जी एकाच पाढ्यात सापडते. पाढा म्हणजे काय, पाढा म्हणजे पट. क्लिअर झालं. आता आता हे झालं तुमचं बेस एकदम. बरं कशा पद्धतीने काढायचं, 2 4 6 या संख्येने 12 या संख्येला लहानात लहान संख्येला भाग जातो, म्हणून 12 ही संख्या आहे लसावी. हे बघितलंय आपण. आता काही बेसिक गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या, त्याला लक्षात ठेवणे, बाकी दुसरं काहीच पर्याय नाही. आणि जेवढं तुम्ही लक्षात ठेवता ना तेवढे तुमचे उदाहरण पटापट सुट. आता जोडमूळ संख्या मी शिकवल्यात तुम्हाला, मूळ संख्यांच्या जोड्या, जोडमूळ संख्या शिकवल्यात ना. तर त्या जोडमूळ संख्या काय आहेत, तर जोडमूळ संख्यांचा मसावी 1 असतो. जोडमूळ संख्यांचा मसावी 1 असतो. याच्याही पुढे जाऊन सांगू का, कोणतीही एक मूळ संख्या आली का, एक पूर्ण तो संच दिलाय समजा 2 4 6 8 17, एक काय आली मूळ संख्या. त्या पूर्ण संचामध्ये जर एक मूळ संख्या आली, एक केवळ एक जरी मूळ संख्या तरी त्यांचा मसावी किती असतो 1 असतो. का, कारण त्या संख्येला दुसऱ्या कोणत्याच संख्येने भाग जात नाही. मग कोण कोणत्या आहेत त्या मूळ संख्या, 2 3 5 7 11 13 17 19 त्या 100 पर्यंतच्या मूळ संख्या बघायच्या. किती किती मूळ संख्या आहेत त्या 25 मूळ संख्या, बरोबर आहे. तर त्या 25 पैकी एखादी जर आली तर समजायचं त्याचा मसावी किती आहे 1 आहे. मग याला कॅल्क्युलेशन करायची गरज आहे का, कॅल्क्युलेशन करायची गरज. म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे की मूळ संख्या आली, मूळ संख्या म्हणजे कोणती, जिला कोणत्या संख्येने भाग जात. जोडमूळ संख्यांचा मसावी किती असतो 1 असतो. जोडमूळ संख्या का, जोडमूळ संख्या ट्विन प्राइम्स किंवा आता ही को प्राइम्स,
म्हणजे समूळ संख्या. समूळ संख्यांचा देखील मसावी काय असतो? 1 असतो. जोडमूळ संख्यांचा लसावी त्या संख्यांचा गुणाकार, त्यांचा गुणाकार असतो. लसावी लसावी समजा काय दिले मी 7 आणि 8 दिले. 7 8 56. हा काय झाला तुमचा लसावी. जोडमूळ संख्यांचा गुणाकार, त्या दोन संख्यांचा गुणाकार काय येणार? लसावी. लसावी येणार. हा लसावी येणार. बरोबर आहे. आणि मसावी किती येणार यांचा? 7 गुणिले 8. 7 आणि 8 या दोन संख्यांचा मसावी किती येणार सांगा? किती येणार? तर 1 येणार का? कारण 7 काय आहे? मूळ संख्या. 7 ही मूळ संख्या आहे. यांचा मसावी किती येणार? 1 येणार. मसावी 1 येणार. लसावी किती येणार? तर त्या दोन संख्यांचा गुणाकार आहे. एवढंच लक्षात. मूळ संख्या असते की त्यांचा गुणाकार तो काय असतो? तो त्या संख्येचा लसावी असतो. आता सहमूळ संख्या काय? सहमूळ संख्या बघा. सहमूळ संख्या को प्राईम नंबर्स. संख्यांचा लसावी त्यांचा गुणाकार असतो. दोन क्रमागत संख्यांचा लसावी 2 असतो. दोन जर क्रमवार संख्या असतील त्या सम असतील त्यांचा मसावी किती असतो? 2 असतो. दोन क्रमागत सम संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकाराच्या अर्धा असतो. त्यांच्या गुणाकाराच्या अर्धा सहमूळ संख्या असते. ठीक आहे. त्याच्यानंतर दोन क्रमागत विषम संख्यांचा मसावी 1 असतो. आता समचा 2 आणि विषमचा 1 आला कारण दोन हे काय निम्मे केले, नंतर निम्मे केले होते. म्हणजे समूळ संख्या घेतल्या तर त्यांचा अर्धा केल्यानंतर मसावी येतो. इथं अर्धा करायची गरज नाही. दोन क्रमागत विषम संख्यांचा मसावी किती असतो? 1 असतो. दोन क्रमागत विषम संख्यांचा मसावी 1 असतो. आणि दोन क्रमागत विषम संख्यांचा लसावी त्या संख्यांच्या गुणाकारा एवढा. गुणाकारच असतो. दोन संख्यांचा गुणाकार. हे सगळं बेसिक आहे. हे वाचून 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 वारंवार वाचून लक्षात ठेवायच्या गोष्टी आहेत. तर तुम्ही लक्षात ठेवा. प्रॅक्टिसने होतं. आता लसावी आणि मसावी काढण्याच्या काही पद्धती आहेत. त्या कोणकोणत्या पद्धती ते बघू आपण. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विभाजक पद्धत. विभाजक पद्धत, भागाकार पद्धत, मूळ अवयव पद्धत, मूलभूत सिद्धांत म्हणजेच काय? तुमची पाढ्याची पट करणे. काय? पट करणे. याच्याही पुढे जाऊ दोन संख्यांचा जे काही कोरिलेशन आहे काय करत असते? बंद करते खाली. या दोन संख्याचा जो कोरिलेशन आहे डायरेक्ट बॅग मध्ये ते कोरिलेशन जे आहे समजा हे असं असतं बघा. ए बी आणि सी मग यांचं कोरिलेशन काहीतरी येणार आहे. तर ही पद्धतही मी तुम्हाला शिकवतो. ही कुठल्याही पुस्तकामध्ये दिलेली नाही. ठीक आहे. म्हणजे 3 संख्या असतील ना, एक 2 संख्या दिलेल्या असतील एक लसावी किंवा मसावी असेल एलसीएम किंवा काय असेल एचसीएफ आहे ना. ही एक शेवटची राहिलेली आणि मग याच्यावरून तुम्हाला तिसरी संख्या निघत असते. ठीक आहे. इथं काहीतरी कॅल्क्युलेशन असते तर गुणाकार असेल. गुणाकारच असेल का? कारण दोघांचा काय करायचा आपल्याला संबंध घ्यायचा. मग आता पहिल्यांदा विभाजक पद्धत म्हणजे काय? त्याच्यानंतर भागाकार पद्धत म्हणजे काय? मूळ अवयव. मूळ अवयव पद्धत म्हणजे पाढे. लक्षात ठेवा पाढे म्हणजे पट. ठीक आहे. आता प्रत्यक्ष आपल्याला इथं स्पर्धा परीक्षेमध्ये काही अशा स्टेप लिहिल्या म्हणजे काही मार्क पडते असा प्रकार नसतो. तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतात आणि 4 पैकी एक बरोबर कसाही आणा हे महत्वाचं असतं. म्हणजे इथं काय आहे? ओळखायचं. 4 पैकी कोण हेच ओळखायचं. याच्या व्यतिरिक्त दुसरं डोकं लावायचं नाहीये. म्हणून ह्याच्यातली सगळ्यात भारी पद्धत कोणती? तर भागाकार पद्धत. ठीक आहे. कोणती पद्धत आहे? भागाकार पद्धत. ती कशी आहे? तर समजा 12 आणि 16चा तुम्हाला काय काढायला लावला? लसावी मसावी. तर मग आता काय करतोय आपण 2 ने भाग देतोय म्हणजे 6.
2 ने भाग देतोय म्हणजे 8 आले, बरोबर आहे की नाही? पुन्हा 2 ने भाग देतोय म्हणजे 3 आले, इथं 4 आले, पुन्हा भाग जात नाही म्हणजे 3 घेतलं, 3 1 3 4 जशाच तसं. पुन्हा 4 ने भाग देतोय म्हणजे काय करतोय आपण 4 1 4 ठेवतोय आणि शेवटी काय येतं 1 येतं. ही झाली तुमची कोणती भागाकार पद्धत. आणि सगळ्यात सोपी पद्धत हीच आहे. आता सगळ्या पद्धती आपण वापरू शकतो, परंतु आपल्या डोक्यात खिचडी गोंधळ अशा प्रकारचे काही आढळून नाही, म्हणून भागाकार पद्धत एकदम फायनल करू आणि चांगल्या पद्धतीने आपण ठीक आहे. हे झालं मसावी काढण्याची पद्धत. लसावी काढण्याची पद्धत बघू. लसावी काढण्याची पद्धत बघू. लसावी काढण्याच्या सुद्धा त्याच आहेत. विभाज्य पद्धत म्हणजेच भागाकार पद्धत. ठीक आहे. मूळ अवयव पद्धत आहेच. मूळ अवयव पद्धत म्हणजे काय रे? एखादी संख्या दिली तर त्या संख्येला कोणत्या संख्येने भागतात. समजा मी 12 दिली आणि 16. 12चे आपण अवयव काढू. 12ला 1 ने भाग जातो का? जातो. 12ला 2 ने भाग जातो का? जातो. 12ला 3 ने भाग जातो का? जातो. 12ला 4 ने भाग जातो का? जातो. 12ला 5 ने भाग जातो का? नाही. 12ला 6 ने भाग जातो? जातो. 7 ने नाही, 8 ने नाही, 9 ने नाही, 10 ने नाही, 11 ने नाही, स्वतः 12 ने. आता हे 12चे पडले मूळ अवयव. काय इथे मूळ अवयव. 16चे देखील तसेच मूळ अवयव आपल्याला पाडता येतील. 1 ने भाग जातो, 2 ने जातो, 3 ने नाही जात, 4 ने जातो, 5 ने नाही, 6 ने नाही, 7 ने नाही, 8 ने जातो. पुन्हा 9 10 11 12 13 14 15 16 पर्यंत भाग. एक लक्षात आले का तुमच्या? एखादी संख्या जर निम्मी झाली, एखादी संख्या जर निम्मी झाली म्हणजे अर्धी झाली, एखादी संख्या जर डायरेक्ट अर्ध्यावर आली, तर त्यानंतर त्या संख्येचे मूळ अवयव पडत नाही. 12 नंतर डायरेक्ट 6 वर आलो ना, पण 6 नंतर त्याचे मूळ अवयव नसतात. एखाद्या संख्येचे मूळ अवयव पाडायचे असतील तर त्या संख्येची निम्मी करून त्याच्या अगोदरचे सगळे फॅक्टर घ्यावे. निम्म्याच्या पुढे फॅक्टर पडत नाहीत. कोणती संख्या या जगात त्याचे फॅक्टरच पडणार नाही. फॅक्टर कधी पडतात? 16. 16ची निम्मी किती? 8. 8च्या पुढे डायरेक्ट बघा 16 दिसते. बघा 8च्या पुढे कोणत्या संख्येने भाग जातो का 16ला? 8च्या पुढे 9 ने जातो का? नाही. 10 ने 11 ने 12 ने 13 ने 14 ने 15 ने 16 ने स्वतःने भाग जातो. म्हणून मूळ अवयव पाडत असताना काय करतोय आपण? मूळ अवयव पाडत असताना त्या संख्येची निम्मी आणि निम्म्याच्या अगोदरचे मूळ अवयव. मग आता मला सांगा 12च्या पाड्यामध्ये आणि 16च्या पाड्यामध्ये कॉमन कोणत्या दोन संख्या दिसतात? पाड्यामध्ये कोणी मूळ अवयव कोणत्या दिसतात? 4. म्हणून 4 काय तुमचा मसावी. मसावी. ठीक आहे. मोठी संख्या. ठीक आहे. 1 2 3 4. आता मला सांगा आणि 1 2 आणि 4 याच्यापेक्षा मोठी संख्या दुसरी कोणती आहे कॉमन? कोणतीच नाही. हीच मोठी संख्या जी की कॉमन आहे. कॉमन असलेली मोठी संख्या हे आहे तुमचं लसावी काढण्याच्या मूळ अवयव पद्धत. आता विभाज्य पद्धत तीच आहे. 16 आणि 4. 12 आणि 16 बघा. 12 आणि 16. मग काय 12 आणि 16 मध्ये इथं 2 केलं 6 8. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं 2 3 आणि 4 या दोघांचा गुणाकार हे दोन्ही 4 किती आलं? 4च आलं. 4 हा काय आला तुमचा मसावी. हे अशा पद्धतीने आहे. याच्यात एकदम क्लिअर आहे सगळं, दुसरं काही नाही. ठीक आहे. म्हणून हे असं मूळ अवयव पद्धत, विभाज्य पद्धत मूलभूत सिद्धांत असतो. त्या सिद्धांतानुसार देखील तुम्हाला काय करता येतं? लसावी मसावी काढता येतं. हे बेस होतं, सगळं बेसिक होतं. आता पुढे बघू. 12 व 14चा लसावी काढा. 12 व 14चा लसावी काढा. किती जणांना येतं बघू द्या मला. मसावी पण काढा. 12 व 14चा लसावी आणि मसावी एक समजून सांगू का एवढं? ओके. एवढं समजून सांगू का? कसं आहे ते बघा. तुझं झालंय म्हणून एवढ्या मारून अवघड उदाहरणं दिल्यावर पत्त्या गुल होते. ठीक आहे. बघा 12 आणि 14 हे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. 12 आणि 14 तुमच्याकडे दोन संख्या आहेत.
बेसिक पासून बघायचं काय चालू आहे. 12 आणि 14 दोन संख्या आहेत, दोन्ही समसंख्या आहेत, बरोबर आहे. दोन्ही समसंख्या आहेत म्हणजे एकने तर भाग जातो सगळ्या संख्येत, दोनने भाग द्या, दोनने भाग दिले 12चे निम्मे 7, 14चे निम्मे 7. ठीक आहे. मला सांगा आता 7 काय आली तुमची मूळ संख्या आली. मूळ संख्या आल्यानंतर इथून पुढं या संख्येचे भाग पडतील का? नाही पडणार. म्हणून मसावी किती आला तुमचा 2 आला. याला गुणाकार करायची गरज आहे का कोणत्या संख्येबरोबर? मसावी कोणता आला 2. इथून पुढं 6 घेतला, भाग गेला 6 1 6, 7 जशास तसा ठेवला. 7 घेतला, 7 घेतला, 6 7 42, 42 दोन्ही 42 दोन्ही 44. लसावी किती आला? लसावी किती आला? 84. मसावी किती आला? 2. 12 आणि 14 चा लसावी आणि मसावी काढ. या अशा पद्धतीने आहे. याचा उपयोग कुठे होतो माहिती आहे? उपयोग तर जे मल्टिपल उदाहरण असतात म्हणजे ह्याची पट कितवी त्याची पट कितवी ते काढायचं असेल तर अशा उदाहरणांमध्ये याचा उपयोग होत असतो. बाकी दुसरीकडे त्याचं काही नाही. पुढचं उदाहरण 7 व 13 यांचा लसावी. ते थोडं समजून सांग. 7 व 13 यांचा लसावी. आता 7 आणि 13 या दोन्ही संख्या काय आहेत? मूळ संख्या. मूळ संख्या काय त्या दोन्ही सुद्धा मूळ आहेत. यांचा लसावी काढायचा तर काय असतो माहिती का? मूळ संख्यांचा लसावी त्यांच्या गुणाकाराइतका असतो. म्हणजे 7 आणि 13चा गुणाकार करायचा. 7 आणि 13चा गुणाकार 13 सती 91. 91 काय झाला तुमचा लसावी. मसावी सांगा बरं. मसावी 1 का? आगत 13 आणि 7 आणि 13 दोन्ही संख्येला दुसऱ्या कॉमन कुठल्या संख्येने भाग जात नाही, एक संख्येने भाग जातो. एक काय मसावी. कॉमन संख्येने भाग घालण्यासाठी जी संख्या मिळते किंवा ज्या संख्येचा गट मिळतो ती संख्या असते मसावी. म्हणून मूळ संख्यांचा मसावी काय असतो? मूळ संख्यांचा मसावी नेहमी 1 असतो. मूळ संख्या दोन मूळ संख्यांचा लसावी नेहमी त्यांचा गुणाकार असतो. दोन मूळ संख्यांचा लसावी त्यांचा गुणाकार. मसावी 1. 1 का? तर त्या संख्येला दुसऱ्या कोणत्याच संख्येने भाग जात नाही म्हणून. 4 8 16 64 लसावी. बघा हे थोडस बेसिक आहे म्हणून समजून सांगतो. 4 8 16 64 चा लसावी दिलेल्या गटातील सर्वात मोठ्या संख्येला जर उर्वरित सर्व संख्यांनी सगळ्या संख्यांनी भाग जात असेल तर मोठी संख्या त्या गटाचा काय असतो? लसावी असतो. त्याच्यातली मोठी संख्या कोणती आहे? 64. यांचा लसावी काय येणार? काय येणार यांचा लसावी? 64 येणार. ठीक आहे. आता 64 ला 2 4 6 8 16 ने पूर्ण भाग जातो म्हणून 64 हा काय त्यांचा लसावी आहे. मग काय 2 4 8 16 64 यांचा आपल्याला कॅल्क्युलेशन करून बघायचं. 2 4 8 16 64 यांचा लसावी मसावी काढ. बघा बरं कसं 2 4 8 हे इथं आहे खाली 2 4 8 16 64 2 4 8 16 64 यांचा काय काढायचं तुम्हाला? लसावी. आणि मसावी पण काढू काही अडचण नाही. 2 ने भाग जाईल त्या सगळ्यांना 100% जाईल. बे कमी पुन्हा 4 चे निम्मे 2 8 चे निम्मे 4 16 चे निम्मे 8 64 चे निम्मे 32. आता इथं हे वाढेल. इथं आता समान संख्येने भाग जाईल का रे? कोणत्या समान संख्येने भाग जाईल? एक आलं. आता कोणत्या संख्येने भाग जाईल? एकदा एक आल्यानंतर कुठल्या समान संख्येने भाग जात नाही. हे लक्षात आलं तुमच्या? ठीक आहे. त्याच्यानंतर आता भाग जात नाही म्हणून काय झालं तुमचं?
मसावी 2च आला. म्हणजे छोटी संख्या काय आला तुमचा मसावी. मोठी संख्या काय येणार आहे लसावी, हे तो पण आहे ते पण बघू आपण. मग आता परत कितीने भाग द्या, 2 ने भाग द्या. इथं एक कशाचं, इथं एक कशाचं, 4 च्या निम्मे 2, 8 च्या निम्मे 4, 32 च्या निम्मे 16. पुन्हा 2 नेच भाग द्या. एक घेतला, एक घेतला, 4 च्या निम्मे 2, 16 च्या निम्मे 8. पुन्हा 2 ने भाग द्या. एक इथं एक, इथं किती 4. पुन्हा 2 नेच भाग द्या. पुन्हा 2 ने भाग दिल्यानंतर काय होते बघा, 2 ने भाग दिला, इथं एक आलं, इथं एक आलं, इथं एक आलं, इथं 2 आलं. का, कारण 4 च्या निम्मे 2. शेवटी 2 ने भाग दिल्यानंतर काय येतं मग, सगळीकडे एक येतं. सगळ्यांचा गुणाकार करा. 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 16 दोन्ही 32 आणि 32 दोन्ही 64. इथं सगळ्यात शेवटी एक आले, इथं काही 2 नाहीये. ठीक आहे, 32 दोन्ही किती आलं 64. आलं का 64. म्हणजे सगळ्यात मोठी संख्या काय असते त्यांचा लसावी असते. क्लिअर झालं. चला आता 20 व 30 यांचा लसावी काढा. 20 व 30, 20 व 30 या संख्यांचा काय काढायचा लसावी काढायचा. किती येणार, बरोबर आहे. लसावी का, तर 20 आणि 30 बघा, 20 आणि कोणती संख्या 30. चला द्या भाग पटापट. 2 ने भाग दिला, इथं आलं 10, इथं आलं 15. पुन्हा 5 ने भाग द्या, किती आलं 2 आलं 3 आलं. 5 दोन्ही 10, 10 काय आला मसाला. पुढे बघा, 5 दोन्ही 10, 10 दोन्ही 20, 20 त्रिक 60. कळतंय का काय झालं. 2 गुणिले 5 गुणविले 2 गुणविले 3 किती आलं 60. 60 आणि 10 हे अशा पद्धतीने आहे. क्लिअर आहे. नेक्स्ट जे उदाहरण आहे ते आपण उद्याच्या क्लासमध्ये बघू.